त्याची समयसीमा 6 महिन्यांवरून 1 वर्ष केली होती. आता त्याला आणखी 1 वर्ष अधिक वाढवता येईल. आता मी रेल्वे सुविधांना देखील मी अशाच प्रकारचा एक प्रस्ताव मांडते आहे. वर्तमान काळात सीमा शुल्क अधिनियम 1962 नुसार च्या तरतुदीनुसार त्यांना अंतिम रूप देण्यासाठी कुठल्याही समयसीमेचे तरतूद नाहीये, ज्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अनिश्चितता वाढेल आणि खर्च देखील वाढेल. व्यापाराला सुगम करण्यासाठी मी प्रोव्हिजनल कर याला अंतिम रूप देण्यासाठी चा देखील प्रस्ताव मांडते आहे, ज्याला 1 वर्षापर्यंत वाढवता येईल. एक नवीन तरतूद सुरू करण्याचा प्रयत्न करते आहे, ज्यामुळे आयात करणारे आणि निर्यात करणारे महत्त्वपूर्ण उत्पादनांच्या तथ्यांची घोषणा करू शकतील आणि त्या संबंधित शुल्काचा पेमेंट देखील करू शकतील.